उपकार. एकदा एक वाघ आणि वाघीण आपल्या पिल्लांना गुहेत सोडून शिकारीसाठी दूर जंगलात जातात. 2 दिवसपर्यंत ते परत आलेच नाहीत. इकडे पिल्लांना खूप भूक लागली. कलकल ऐकून एका बकरीला त्यांची दया आली. तिने वाघिणीच्या पिल्लांना आपले दूध पाजले. पिल्लांच्या जीवात जीव आला. आता बकरी रोज येऊन त्यांना दूध पाजू लागली. एक दिवस पिल्ले पोट भरल्यानंतर मस्ती करू लागली. तेवढ्यात तिथे 7 दिवसानंतर वाघ आणि वाघीण परतले. बकरीला पाहून आयती शिकार मिळाल्याच्या आनंदात तिच्यावर वाघ झडप घालणार इतक्यात वाघाची पिल्ले म्हणाली, आई बाबा, या शेळीने आम्हाला दूध पाजून मोठं केलंय. ही नसती तर आम्ही मरून गेलो असतो. हिचे आपल्यावर खूप उपकार आहेत. तुम्ही तिला मारू नका. पिल्लांचे बोलणे ऐकून वाघ खुश झाला आणि तिला कृतज्ञतेने म्हणाला, आम्ही तुझे हे उपकार विसरणार नाही. आता तू स्वतंत्रपणे आनंदाने जंगलात एकटी सुद्धा वावरू शकतेस. कुणीही तुला त्रास देणार नाही याची मी ग्वाही देतो. तेव्हापासून सदर बकरी मोठ्या धाडसाने जंगलात स्वच्छंदीपणे कुठेही फिरू लागली. एकदा तर बकरीला वाघाच्या पाठीवर बसून उंच झाडाची पाने खाताना एका कबुतराने पाहिले आणि कुतूहलाने त्याने बकरीला या किमयेबद्दल विचारले. बकरीने त्या मोठ्या पक्ष्याला सर्व हकीकत सांगितली. उपकाराचे महत्त्व कबुतराच्या लक्षात आले. आपण पण असेच महान कार्य करायचे असे त्या कबुतराने मनातल्या मनात ठरवले. एकदा कबूतर उडत असताना त्याला काही उंदराची पिल्ले दलदलीत फसलेली दृष्टीस पडतात. ती बाहेर पडायचा प्रयत्न करत असतात, पण ती अधिकच खोल जात होती. शेवटी कबूतर त्यांना अलगद बाहेर काढतो. उंदराची पिल्ले ओली झालेली असतात, थंडीने कुडकुडत असतात. पक्षी त्यांना आपल्या पंखात बराच वेळ चांगली ऊब देतो. थोड्या वेळाने आपल्या घरट्याकडे जाण्यासाठी कबूतर उंदराच्या पिल्लांचा निरोप घेतो आणि भरारी घेण्याचा प्रयत्न करतो, पण काही केल्या त्याला उडता येईना. तो अस्वस्थ झाला आणि त्याने त्याचे कारण शोधले. उंदराच्या पिल्लांनी ऊब घेता घेता कबुतराचे संपूर्ण पंख कुरतडलेले होते. फडफडत फडफडत कसाबसा कबूतर तेथून बकरीपर्यंत पोहोचले आणि त्याने बकरीला विचारले, तू पण उपकार केलेस आणि मी पण उपकारच केले, पण दोघांना वेगवेगळे फळ अर्थात अनुभव कसे मिळाले? बकरी हसली आणि गंभीरपणे म्हणाली, उपकार कधीही वाघासारख्या पुरुषी व्यक्तिमत्वावर करावेत, उंदरासारख्या स्वार्थीवर नाही. कारण असे स्वार्थी लोक नेहमी आपल्या स्वार्थाकरिता दुसरा पर्याय शोधत असतात. स्वतःचा स्वार्थ साधला की ते सच्च्या व प्रामाणिक माणसाला पण विसरण्यात स्वतःची धन्यता मानतात. मात्र पुरुषी स्वभावाचे निस्वार्थी आणि बहादूर लोक आयुष्यभर उपकार करणाऱ्याला लक्षात ठेवतात.